भारतीय सैन्य दलाची तुकडी तैनात झालेली आहे। पाणी पातळीत वाढ होत असल्याने इशारा पातळी 40 फूटपर्यंत पोहोचलेली आहे। एनडीआरएफ दल दाखल झाले आहे। नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत। जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे। 2400 लोकांनी आतापर्यंत स्थलांतर केले असून 3000 जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदी पाणी पातळीत वाढ होत आहे। आज सायंकाळी पाणी पातळी ही 2 ते 3 फूट वाढण्याची शक्यता आहे। महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे। सांगली महानगरपालिका हद्दीमध्ये आयर्विन बीचची पातळी आज सकाळी इशारा पातळीपर्यंत म्हणजे 40 फुटापर्यंत वाटचाल करत आहे आणि धोका पातळी ही 45 फुटाची आहे। अजून 5 फूट याच्यामध्ये फरक आहे। तरीसुद्धा पुढील 24 तासामध्ये ही पाण्याची पातळी आणखी 2 ते 3 फूट जाण्याची शक्यता आहे। त्याचा संभाव्य धोका लक्षात घेता मागील 2 दिवसापासून त्या 45 फुटापर्यंत नागरिकांना आवाहन करून तयार राहण्यासाठी सूचना महानगरपालिका प्रशासनानं दिलेल्या आहेत। जसजशी पाण्याची पातळी वाढत जाईल, पावसाचा जोर कमी अधिक होईल, त्याप्रमाणे जो काही प्रशासनाच्या वतीने अलर्ट मिळतात त्यानुसार सर्व नागरिकांच्यापर्यंत महानगरपालिका यंत्रणा पोहोचून नागरिकांना स्थलांतरित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली आहे। या ठिकाणी आज इंडियन आर्मीच्या माध्यमातून 120 जवान आणि अधिकाऱ्यांची तुकडीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे। महानगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि इंडियन आर्मी यांचे संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज सराव चालू करण्यात आलेला आहे। त्यानंतर यांचे पुढील 3 दिवसाचं नियोजन होणार आहे। महानगरपालिकेच्या वतीनं एकूण 36 निवारा केंद्र तयार करण्यात आलेले आहेत। 4 मंगल कार्यालयसुद्धा काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी अधिकृत करून दिलेले आहेत। त्यामुळं संभाव्य पाणी पातळी लक्षात घेता सर्व नागरिकांचं स्थलांतर करण्यासंदर्भात त्या ठिकाणी जेवणखाना असेल, सर्व सोयीसुविधा करण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। आणि नागरिकांना आव्हान आहे की घाबरून न जाता प्रशासनाकडून मिळणाऱ्या वेळोवेळच्या अलर्टनुसार, सूचनानुसार स्थलांतरित होण्यासाठी सज्ज राहायचं आहे आणि कुणीही घाबरून जायची गरज नाही।